जय भीम जय संविधान भीमशाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत दिव्यामधील बेतवडी मॅरेथॉन कंपनी भूमाफिया हे प्रकरण आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आपण आता जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. ते इथं आपल्यासोबत काही लोक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, हे जे तुमचं आंदोलन आहे कोणत्या संदर्भात आहे? हे आमचं आंदोलन आमच्या गावामध्ये एक बिल्डर आले, मॅरेथॉन बिल्डर म्हणून गेल्या 10 वर्षापासून आलेलं आहे इकडे, 10-15 वर्षापासून. त्यांनी आमच्या गावाल्यांच्या जे जमिनी घेतल्या डेव्हलपसाठी किंवा डायरेक्ट ऑनमध्ये घेतल्या, तर त्या जमिनींचा जो मोबदला आहे ना, तो मोबदला न दिल्यामुळे आज आमचा बेतोडे गावातील जो परिवार 15-20 घरांचा जो परिवार आहे, तो परिवार गेल्या कालपासून त्या आंदोलनाला बसलेला आहे. बेमुदत आंदोलनाला कॉम्रेड कालू कोंबसकर वगैरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहे. आणि या आंदोलनात मागणी फक्त एवढीच आहे की जे काय त्याच्याबरोबर बिल्डरबरोबर जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्या रजिस्ट्रेशनप्रमाणे जो काय मोबदला द्यायचा, तो 5 वर्षाने जो मोबदला द्यायचा होता, तो मोबदला त्यांनी न दिल्यामुळे हा आंदोलन आयोजित केलेला आणि चालू आहे. याबद्दल तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली का? त्यांच्याबरोबर कितीतरी वेळा, या बिल्डर बरोबर कितीतरी वेळा चर्चा झालेली आहे. आणि तो चर्चा करून सुद्धा काय न्याय देत नाही किंवा निर्णय देत नाही. जो त्याचा असिस्टंट आहे सागर गाला, तो मीटिंग करतो पण त्याच्या हातात निर्णय देण्याचं काही नाही. जे काय मयूर शाह आहे, जो मेन त्यांचा बिल्डर आहे, त्याच्या हातात आहे, पण तो स्वतः मीटिंगला येत नाही. त्याच्यामुळे या आमच्या गावाल्यांना काय न्याय मिळत नाही आहे आणि जे काय हक्काचं आहे ते वेळेवर मिळत नाही. आणि त्याचबरोबर आम्ही सर्व लोकांनी, म्हणजे आमच्या या सर्व गावाल्यांनी, आमच्या इकडचे सर्व जे काय नेते मंडळी यांच्याकडे पण धाव घेतली. जसं मग असतील आमचे खासदार साहेब आहेत, त्यांच्याकडे पण गेले होते. त्याही आमदार साहेबांकडे सोपवलं, आमदार साहेबांकडे पण गेले. दुसरे अनेक जे काय नेते मंडळी आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की तो जो मयूर शाह जो बिल्डर आहे तो आमचा ऐकत नाही. आता असं जर त्यांचं उत्तर आल्यानंतर आम्हाला गावाल्यांना दुसरं पर्याय काय, आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय? आणि हा आंदोलन एकदम शांततेमय चालू आहे. जर या मागण्या फेटाळल्या गेल्या त्यांच्याकडून, तर यापुढे तुमची रणनीती काय असणार? आता ह्या मागण्या फेटाळल्या गेल्या तर शेवटी आम्ही पूर्ण गाव जो आहे, आता सध्या कसं इथे 15 ते 20 परिवारातलीच लोक बसलेले आहेत. पूर्ण गाव यांच्यासोबत राहून त्याचं जो काय इकडे डेव्हलपमेंट वगैरे चालू आहे, त्या डेव्हलपमेंटला कसा विरोध करायचा, जसं कोमस्कर साहेब किंवा केंद्रे साहेब जसा आदेश देतील किंवा रेखा आखतील, त्या हिशोबाने पुढचे आंदोलन चालू राहील. धन्यवाद सर. सर, या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालात, तर तुमची प्रतिक्रिया काय? मी माझ्या धडेकेबाज युवा पक्षांच्या माध्यमातून या आंदोलनात जाहीर पाठिंबा दिलेला आहे. संविधान सैनिक मंच यांचे अध्यक्ष आहेत राकेश गायकवाड यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. यांच्या मार्फत ही राकेश गायकवाड यांनी पाठिंबा दिलेला आहे. राणे प्रतिष्ठानच्या वतीने पाठिंबा दिला आहे. मी दिवार शहरातील नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची ज्या काही सामाजिक संघटना असतील त्या सर्वांना विनंती करतो की हा लढा हा शेतकऱ्यांचा आहे, हा भूमिपुत्रांचा लढा आहे. यामध्ये आपण सर्वजण ही कुठे शेतकऱ्यांचेच आहोत. आणि प्रत्येक हा माणूस घरातून इथे आज किती करोडपती झाला असेल ना, तर शेवटी आपण एक शेतकरीच होतो, याचं भान ठेवून या आंदोलनात सर्वांनी सपोर्ट करा आणि या शेतकऱ्यांना, या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचा सर्वांनी कमी करायला. धन्यवाद सर. त्याविषयी सांगा. सर्वांना नमस्कार. आणि ॲक्च्युली आज माझी तब्येत थोडी खराब आहे, आवाजावर जायचं जातं सर्वांना. पण मी तेवढं आमचे मित्र बंधू अमोल दादा केंद्रे त्यांनी मला फोन केला आणि सविस्तर सर्व प्रकारे सांगितलं. मी आता जे डॉक्टरांकडून इंजेक्शन घेऊन ताबडतोब आलो इथे, आणि आपले जे मित्र जे आहेत त्यांना न्याय मिळणं हा खूप गरजेचं आहे. माझ्या माध्यमात आणि संविधान सैनिक मंचाच्या माध्यमातून आपण जाहीर पाठिंबा देत आहोत. सर्वांनी आपला प्रतिक्रिया मांडलेलाच आहे. तर इथं काही महिला वर्ग आहे, तर आपण त्या महिला वर्गाच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपलं नाव काय? सुलोचना शरद भोईर. या आंदोलनामध्ये तुम्ही का सहभागी झाला? तर आम्ही सहभागी म्हणजे आमचं पहिलेचा त्यावेळी काय मागणी आमची होती ना, त्याही सांगितलेली बोली केलेली ती आम्हाला त्याही द्यावा, आमच्या अपेक्षा आहे. मग त्यांना खूप आम्ही प्रयत्न केले, म्हणजे
अशा मिटिंगी घेतल्या त्याच्या तिकडे जाऊन शानी त्यावेळी सर्वांना जाऊन त्यांना भेटून शानी पण त्यांना काही विचारपूस करीत नाही, त्यांना काही रिप्लाय देत नाही. मग त्याच्यामुळं मग खूप म्हणजे नगरसेवक हे बी त्यांना भेटून शाही त्याही केलं, पण कोणालाच म्हणजे ते दाद लावून देत नाही. म्हणून शाने आमची मागणी आहे का आमचा जे असेल ते त्याही द्यावा, नाहीतर मग आम्ही याच्यात पण नाही झाला तर मग आम्ही पुढं पाऊल टाकणार आणि त्यांना मग काय आग्र्यांचा धरातोर आम्ही शेतकऱ्यांचा दाखवणार त्यांना आणि नागडा उघडा करून त्यांना जेंट्सला मागे ठेवून आम्ही महिला पुढं निघणार त्यांना धरा दाखवायला. म्हणून त्या आता त्यांना काय असेल ते एवढ्या त्याही आम्हाला रिप्लाय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. धन्यवाद ताई. मी वैशाली तांडेल. ताई, हे जे आंदोलन आहे यामध्ये तुम्ही सहभागी झाला, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? आमची प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला दुसरं काहीच नको. जे आमच्यासाठी त्यावेळी आमची फसवणूक केली, बरोबर. आम्हाला मोबदला मिळावा, दुसरं काहीच नाही आमचं म्हणणं. त्यांनी इथे आमच्याशी मीटिंग घ्यावी, दुसरं काय नाही. आणि आमचा जो आहे तो मोबदला नाही तर खूप भारी पडेल नंतर त्याला म्हणजे एवढं त्याला भारी पडणार आहे ना का आता ही थोडी आहेत. गाव जर जमा झाला ना मग बरोबर म्हणजे बघा तुम्ही काय होईल ते. कारण एक ना दोन नाही आहेत ना की एका दोघांना असं दाबून ठेवणार आम्ही आणि हे करणार, ते नाही जमणार. इथे एकजूट झाली ना तर याच्या पुढे त्याला खूप भारी पडणार आहे. आणि शेतकरी साधा माणूस नाही समजायचं शेतकऱ्याला. शेतकरी खूप मोठा आहे आणि जरी तो पैशाने श्रीमंत नसला तरी मनाने खूप श्रीमंत आहे. तर आता सध्या तरी म्हणजे एवढा कमीपणा घेतलेला आहे ना, म्हणजे एकदम शांत आहेत सगळी. पण याच्या पुढे खूप भारी पडेल. त्यांनी त्याच्यावर थोडासा विचार करावा आणि खूपच करावा. मला तर असं वाटतं, दुसरं काय नाही. आणि न्याय मिळो आम्हाला, दुसरा काहीच नको आम्हाला. खूप फसवणूक झाले म्हणजे इथं आता काहीच नाही येत. म्हणजे जर आले ना तर काय बरीगत नाही त्याची. कारण काय आहे ते शांत चित्त्याने त्यांनी हे करावं, बस. काय खरं नाही. धन्यवाद ताई. महिला वर्गाच्या ज्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत या अत्यंत संतप्त आहे. ताज्या अपडेटसाठी पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्यशिवाय परिवर्तन. कॅमेरामॅन आदित्य माळवे सहित मी आदित्य गांगुर्डे, भीमशाही न्यूज.